नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, या आठवड्यामध्ये अस्थिर हवामान राहण्याचा अंदाज आपण शुक्रवार दिनांक 17 एप्रिललाच दिला होता आणि त्यानुसार हवामान सुद्धा अस्थिर आहे. पण दर सोमवारी आपण हवामानाच्या अंदाजाचा अपडेट देत असतो, त्यामुळं नवीन अपडेट आपण आता देणार आहोत. तर या आठवड्यामध्ये हवामान थोडं अस्थिर आहे आणि त्यामुळं काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे. ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी राहू शकतं आणि वादळी पाऊससुद्धा काही ठिकाणी पडण्याचा चान्सेस आहे. जर आपण सोमवार आज दिनांक 20/4/2026 जर पाहिलं तर जवळपास महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण राहील आणि थोडंसं मध्य महाराष्ट्रामध्ये किंवा काही बुलढाण्याचा, काही अमरावतीचा भाग म्हणा, वाशिम हिंगोली असेल किंवा सगळीकडेच अशा विखुरलेल्या स्वरूपाचं, म्हणजे त्यातल्या काही ठिकाणी ढग जर पाहिले आपण तर अख्ख्या महाराष्ट्रावर ढग आहेत, बाजूला तेलंगणामध्ये पण मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आहेत. विखुरलेल्या स्वरूपाचा वादळी पाऊस काही ठिकाणी पडू शकतो. सार्वत्रिक पाऊस किंवा खूप मोठ्या पावसाची शक्यता नाही, पण वादळी स्वरूपाचा दुपारनंतरचा विखुरलेला पाऊस हा सोमवारी थोडं क्षेत्र व्याप्ती याची जास्त आहे. मंगळवारी सुद्धा याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर हा जो रंग आहे, या रंगामध्ये जिथे फेंट आहे तिथे थोडीशी शक्यता कमी असते आणि जिथे हिरवा रंग थोडासा डार्क आहे, जसं पुण्यामध्ये अहिल्यानगर, संभाजीनगर, थोडंसं जालना, परभणी, बुलढाणा इथे विखुरलेल्या स्वरूपाचा. आता इथे सार्वत्रिक पाऊस हा पडत नसतो, काही ठिकाणी पडेल, काही ठिकाणी नाही पडणार. काही ठिकाणी गारपीटसुद्धा, हलकी गारपीटसुद्धा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सोमवार मंगळवार जवळपास बऱ्याच ठिकाणी आहे. बुधवारी थोडंसं प्रमाण कमी होतं. हा जो विदर्भातला पूर्ण जवळपास विदर्भ आहे हा कोरडा होतो, मात्र मराठवाड्यातला काही भाग आणि मध्य महाराष्ट्रात याचा परिणाम राहू शकतो. आणि गुरुवारी अजून थोडंसं प्रमाण कमी होऊन याच भागामध्ये विदर्भ थोडा सुटून जातो, मात्र मराठवाड्याचे काही जिल्हे आणि मध्य महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यामध्ये गुरुवारी सुद्धा काही प्रमाणात वादळी पावसाची शक्यता नाकारता येत नाही. या दरम्यान ढगाळ वातावरण बऱ्याच ठिकाणी राहू शकतं. दुपारनंतरचा वादळी पाऊस काही ठिकाणी पडू शकतो आणि क्वचित ठिकाणी गारपीटसुद्धा होऊ शकते. तर शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी. धन्यवाद.